तर आता आम्ही निघालोय तुळजापूरला, आई तुळजाभवानीच्या मंदिरात. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत आहे. तर आता आम्ही पंढरपूरमध्ये येताना पंढरपूरमध्ये पण थांबणार आहे, पण आता पहिल्या तुळजापूर करूया आणि मग माघारी पंढरपूरमध्ये येऊया. तर आता तुळजापूर फाट्यावर आमची गाडी पोलिसांनी अडवली, म्हणजे साईडला या. मला समय रेनाचं एक वाक्य आठवलं, इंडिया इज अ कंट्री ऑफ कॉन्टॅक्ट. मग आदित्यनं 2 कॉन्टॅक्ट फिरवले. साहेब म्हणले, साहेब जावा तुम्ही, इंडियन पोलीस. वाव. आता 1:30 वाजल्यात आहे प्रॉपर आणि आम्ही जेवायला थांबलो. हे बघा मागं ट्रक वगैरे दिसत असलं तर. आणि आदित्य म्हणला की ढाब्याचा अँबियन्स थोडंसं खराब आहे, पण तुला चालेल का? मी त्याला बोललो, किंमत किती रुपये जेवायला? आम्ही 5 जण जेवतोय. असं आता शब्द चांगले वापरतो मी, बट असं एकदम नाही का गळ्यापर्यंत येऊपर्यंत जेवलं तरी आमचे 600-700 रुपये बिल होते. 700 रुपये बिल होतंय, म्हणजे ठीक आहे. मला काय म्हणायचं, 500 जरी झालं तरी पैसे जर कमी जात असेल तरी अँबियन्सचा काय आम्हाला फरक पडत नाही, असा विषय. टेस्ट आहे ना, बाद झालं. या मग तुम्हाला अँबियन्स दाखवतो. अच्छा, वा, इथं आरसा पण दिलाय. आजकाल लोकांना समजलंय की कॅमेरा माईक घेऊन कोण आलं का नाही, काहीतरी शूटिंगचं बिटिंगचं चालू असलं की त्यांना माहिती आहे की त्यांचं प्रमोशन वगैरे होते. त्याच्यामुळे ते तिथले जे अंकल जे होते सरदारजी, ते म्हणले की अरे लो लो भाई सब लो, ये पीछे का भी लो, ये भी लो, वो भी लो. मी म्हणलं ठीक आहे, घेतो मी घ्यायसाठी चालू, मला कॉन्टेंट पाहिजे होतं. किचन वाज ओके ओके, पण जेवणाची टेस्ट चांगली असं आदित्य म्हणला म्हणजे त्याच्या पुढे जास्त काय बोलून चालत नाही. ते व्हिडिओ कॉल करून पोरांना दाखवते, म्हणजे हे असं आहे. अरे या वयात पोरींना दाखवलं पाहिजे सगळं. आता मी टेस्ट करतो आणि टेस्ट मध्ये तुम्हाला सांगतो, टेस्ट मे बेस्ट शेरे पंजाबी, शेरे बलोच, ओंकार बल्लाळ. तर काय होईल ना, ते जास्त पळतील इकडून तिकडून इकडं. हा, आणि मग उगाच म्हातारी माणसं पळवायला नको. एकतर पंजाबवरून आलती एवढ्या लांबनं थकून. मागच्या वेळेस आदित्य आला त्यावेळी असं हे मेनू कार्ड वगैरे काय नव्हतं, पण आता गॅसमुळे युद्ध वगैरे तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळं सगळं महागलंय. हे पण मला वाटतंय महाग झालंय. पण मी जर ह्यांना क्रिटिसाइज केलं इथं बसून, जेवण येतं, आता जेवण आलं की मी तुम्हाला पहिल्यांदा रिव्ह्यू देतो प्रत्येक बाईटचा, असा एक ना एक बाईटचा. त्यामुळे व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं सांगतो. टेक्स्चर, रोटी तुटती का नाही, का त्याला तोडायला 2 माणसं वाढायला बोलवायला लागते, इकडून एक खाते इकडून एक खाते. जेवण आलं की मी तुम्हाला A to Z रिव्ह्यू सांगतो. भाजी चटणी किती झाली, मीठ किती झाले, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जेवण येऊ द्या. मी रेकमेंड नाही करत की तुम्ही इथं या, पण मी तुम्हाला तरी पण सांगतो. हे कोणसा आहे? तंदुरी बटर रोटी मक्की की आपकी वाटत घ्यायला पाहिजे. त्याच्या संगटच खायचं असतंय. एकाला रोटी हातात घ्यायची आणि त्याच्यातनं बुडवून खायचं. काहीतरी आपल्याला काहीतरी एरर आहे, संपणार नाही तेवढं. ट्रकवाले ते तसंच खातात ना. तर ही आहे मक्क्याची रोटी बटर लावलेली, आणि ही आपली नॉर्मल तंदूर. फूड ब्लॉगर ओपी, ही तुटली बरं का, ह्याला मी नाव ठेवू शकत नाही, ही तुटली. परत असं म्हणू नका की पंजाबीकडून पण पैसे घेतले का. जेन्युअनली भारी आहे. तुम्हाला यायचं असतं तर या, नाही तर येऊ नका, तुमचे काशी करा. पण सारखं जेवणाला नाव ठेवायला लावत जाऊ नका. माझ्याकडून ह्यांना मिळतोय ऑइलचा थम्सअप. गोल्डपेक्षा ऑइल जास्त महाग झाले ना, त्यामुळे गोल्डन थम्सअप नाही देत. हे मक्क्याच्या रोटी सांगा बघा कशी लागते मला सांगतो. त्याला गोल्डन होता, ह्याला तांब्याचा थम्सअप आहे. न जाने कैसा पनीर लाया है. हे कुठलं आहे? पंजाबी शाही पनीर. पंजाबी शाही पनीर आहे. दिसायला तर एकदम ओके दिसतंय, म्हणजे ह्यांनी सगळं भरून भरून टाकलं. कॅमेरा दाखवल्याचा फायदा तर आहे बरं का, किंवा मग सगळ्यांना सेम भेटत असेल असं काय नसेल. मका रोटी घेणार होतो पण ती नाही घेतली, ही नॉर्मलच आहे आपली. थँक्यू. आणि टेस्ट करून सांगतो तुम्हाला ह्याची टेस्ट कशी आहे. स्टेनलेस स्टीलचा थम्सअप. काय स्टेनलेस स्टीलचा थम्सअप. हे पेमेंट केलंय तुम्हाला आताच दाखवते, नाही तर उगाच फुकाट खाल्लं फ्री खाल्लं म्हणायची काय गरज नाही. इथनं पुढं 15 मिनिटावर मंदिर आहे. जाऊया मंदिरामध्ये. आणि मंदिरात आता थोडासा मोबाईलवर शूट करेन, कॅमेरा मी गाडीतच ठेवणार आहे, तर थोडासा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करा. बाबा मी जिथं जातो तिथं लाईन संपते. हम जहाँ पे खड़े होते वहां से लाईन शुरू नहीं होते, हम जहाँ पे खड़े होते वहां से लाईन खत्म होते. पाठीमागं भाऊ हे बघ, हे बघ, आम्ही शेवट आहे, शेवटच करून टाकला, शेवट रे. माझ्या गाण्यावर वाज, माझ्या डोक्यावर नाच, आता थोडं तर लाज माझ्या सोन्या.
तर आत्ताच तुळजापूरमध्ये दर्शन झालेलं आहे तुळजाभवानीचं आणि अनएक्सपेक्टेडली तिथं आम्हाला स्वॅगर बॉय भेटलाय. स्वॅगर बॉय तुम्हाला तर माहिती नसेल तर त्याचे गाणं आले काय 10 मिलियन लोकांनी बघितले आतापर्यंत, माझ्या सोन्या. तर तुम्ही पण जाऊन बघू शकता. एकदम भारी वाटलं भेटून, लय भारी माणूस एकदम. आता आम्ही निघालोय ऑन द वे पंढरपूर. हे काय झालं तुम्हाला सांगतो, या इकोवाल्यानं युटर्न मारला रोडवर आणि ते आमच्या गाडीला आडवे आले. लास्ट टाइम पीओसी नव्हती म्हणून आम्हाला पकडलेलं. आता आम्हीच यावेळेस पोलीसवाल्याला हात करून बोलवलं, इकडे इकडे लवकर 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 ह्याला पकडायचं आहे. ह्याची इंस्टाग्रामला ॲड आलेली आणि मला दिसलं वाटतं तिथनं जाताना, त्यामुळे आले. आणि तुम्हाला एक सांगायचा मुद्दा असा की मग एवढा मॅटर नव्हता जेवढा तुम्हाला दाखवला ना मी व्हिडिओमध्ये झाला आहे स्टोल नाक्यावर. जेवढा मोठा नव्हता तेवढा त्यानं केलाय. 5-6 हजार रुपयाला फटका बसला असला. चल बघूया ते चिवडा कसा आहे ते बघूया आपण. आणि ह्या आदित्याला चहा पण प्यायचा होता सगळं करून. बापरे गर्दी बघा. हे तर शेंगाची चटणी काय माहिती काही कडा आहेत तिकडे बंद कर. तो विकणार तो आणि त्याच्या मागे पैसे घेऊन आपण फूड ब्लॉगर झालतो ना, तर आता एक्सपोजर आहे का आम्ही फूड ऑफिसर झालोय, फूड इन्स्पेक्टर. आता काय म्हणत होता, मन पटलं नाही म्हण की. चहा विकत घ्यायचा आपण आणि त्याला चहा दे चहा दे चहा दे करायचं. ह्याला काय अर्थ आहे का? ह्याला बाबा इज्जतीत आणून सर काय पाहिजे, चहा पाहिजे, हा देतो बसा टोकन घ्या. आमच्याकडे एवढा 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 आहे, काय घ्यायचं आहे ते घ्या. ह्याला काय अर्थ आहे? प्रॉब्लेमॅटिक आदित्य विभूते एवढं कोण नाही, आम्ही घेतलं नाही काय बरं का. इथून शाखा नंबर 2 आहे. तुम्ही म्हणताना क्रिटिसाइज केलं पाहिजे, घ्या क्रिटिसिझम. इथंच घ्यायला पाहिजे. ही शेंगा चटणी घरी पण बनवू शकतो, घरी पण बनते आमच्या घरी. नाही आमच्या घरी सेम चवची बनते. मध्ये ते मान्य आहे पण जरा काहीतरी वेगळं असते. मग ती इथं पण तिकडे पण मिळते. मग तुझ्या मी जोपर्यंत क्रिटिसाइज करत नव्हतो तोपर्यंत त्याच्या बोकांडी बसायला लागला. आणि मी आता क्रिटिसाइज करायला लागलो तरी चांगलं बोलायला लागलाय. म्हणजे मी माझ्या विरोधात जायचंय का? नाही मी काय म्हणलं फक्त म्हणजे ह्याला चहा दिला नाही म्हणून ह्याचं हे झालंय, प्रॉब्लेम झालाय, बाग काय नाही. लय वेळ चांगलं आहे गर्दीमुळे त्याला ह्याला चहाची एवढी तलब झाली आणि 5,000चं बिल फाडलंय मगाशी एका जणावर. चला जाऊया इथनं, ह्याला चहा पाहतो, पुढे जाऊन चहा पिऊया आणि तिथनं डायरेक्ट पंढरपूरला नेक्स्ट स्टॉप. बिना खाता पिता क्रिटिसाइज करणं थोडंसं चुकीचं आहे म्हणून हे घेऊन आलो मी. खाऊन क्रिटिसाइज केलं कधी बी चांगला. हे बघा आणलाय हे चिवडा. आणि हे काय म्हणत होतं, फुकाट आणले का? पैसे दिले त्याला काय ह्या बरेन दिलं ते. म्हणजे मी काय प्रत्येक वेळेस चुकारपणा करत नाही बरं का. बिना पैसे देतच मी आयटम घेऊन येतो, सॉरी प्रोडक्ट घेऊन येतो. चला पंढरपूरला, चला पंढरपूरला चला. तर काल रात्री आम्ही पंढरपूरमध्ये आलो, तुळजापूरवरचं दर्शन झालं तुम्ही बघितलं. आणि पंढरपूरला आल्यानंतर 12 वाजता रूम वगैरे फायनलाइज झाल्यानंतर डिसाईड झालं की दर्शनाला जाऊया. खरं तर 11 वाजता मंदिर बंद होतं असं गुगलवर लिहिलं आहे, पण नाही होत. तुम्हाला सांगतो आजपर्यंत मी कितीतरी वेळा, आता मागच्या जवळपास 4 महिन्यात मी 6 वेळा आलो असेल, पण मुखदर्शन घेऊन जायचं आणि व्हायचं मुखदर्शन. म्हणजे गर्दी नसायची, रात्रीच येतो ना मी नेहमी. तर आज रात्री थांबलो आणि मुखदर्शन करून तिथंच बसलेलो थोडा वेळ त्या गाभाऱ्यात. आणि त्यानंतर तिकडून तो सिक्युरिटीवाले आले, BVG-वाले, आणि ते म्हणले की चला आतमध्ये जे आहे तिथं. ते गेलो डायरेक्ट मग चरण स्पर्श करून. धर्मदर्शन पण झालं तुळजापूरचं आणि पंढरपूरचं. आणि आज दिवस दुसरा आहे, तिथं काय मला ब्लॉग करता आला नाही, कॅमेराच नेला नव्हता मी. आणि रात्री खूप थकलेलो. तर आता आम्ही निघालो आहे लग्नाला मित्राच्या, त्याचं आज लग्न आहे. आणि तिथून मग जाणार आहे फलटणला माघारी. कलर कसा बदलायचा रे? लहान पाठवलं 2 दिवस